आमच्या घरामागचा व्ह्यू बघा. आणि इकडनं विमान जाताना दिसतो. बट कधी दिसला तर तुम्हाला मी दाखवते. आम्ही करणार आहोत पावभाजी. चला तर या मग पावभाजी बनवायला. हे बघा एवढ्या भाज्या आणल्यात आम्ही पावभाजीसाठी. फ्लावर 1 किलो, कोबी अर्धा किलो, 1 किलो शिमला मिरची, अर्धा किलो बीट, फरसबी अर्धा किलो, मटार अर्धा किलो आणि आहेत वाटाणे अर्धा किलो, अर्धा किलो घेणार आहोत बटाटी. या सगळ्या भाज्या आता कापून घेणार आहोत. घेतलं कुकरमध्ये हे वाटाणे टाकते मी. फ्लावर टाकतोय, बीट, कोबी टाकू, गाजर, आता टाकू. हे बघा गाईस, 2 कुकर लावलेत मी. 2 कुकरमध्ये भाजी लावले. टॅमॅटो मी अख्खीच टाकणार आहे कुकरमध्ये. फरसबी कापून घेतले. अजून 3रा कुकर आम्हाला लावायचा आहे. आणि मंडळी आता मी 7-8 अशा शिट्ट्या घेणार आहे. कुकरला 7-8 शिट्ट्या घेणार आहे. म्हणजे जास्त मॅश करायला नाही लागत आपल्याला भाजी. मी आपल्याला 30 लोकांची पावभाजी आहे, त्याच्यामुळं एवढं क्वांटिटीज बनवतं. ते 30-40 लोकांची पावभाजी आहे. कांदे कापायला बारीक कापून घेणार आहे. कांदे आता मस्तपैकी बारीक कापून घेतला आहे. 1.25 किलो एवढा मी कांदा बारीक कापला आहे. टॅमॅटो सगळा मॅश करून घेतला आहे. मस्तपैकी उकडून त्याला मॅश केला आहे. टोमॅटो बघा सगळं मॅश करून घेतलाय. कांदा तेल टाकून कांदा फ्राय करायला लावलाय. आपली पावभाजी रेडी होतोय. भाजी मसाला टाकला 40 ग्रॅम. फोडणी देताना सॉरी जरा मी विसरली व्हिडिओ काढायला. तर बघा अशी झाली आमची पावभाजी. आणि इथं आलोय आता आम्ही ऑर्डर घेऊन. आता इथे आम्ही ठेवून दिलं आहे. आता खाली त्यांचा प्रोग्राम आहे, पण खाली आले नाही कोणी आता. आणि नवीन तुमचे पण नातेवाईक कोण असेल त्यांना पण सबस्क्राईब करायला लावा, म्हणजे लवकर आमचा चॅनल ग्रो होईल. आज आम्हाला सपोर्ट करा तुम्ही. टाकल्याची भाजी उठायला, ते आहे टाकल्याची भाजी. आणि आज आपण करू टाकल्याची भाजी. मस्त अशी पावसाळ्यात निघते भाजी. आणि मला इथं मस्त मिळाली तांदूळ घ्यायला, आणि तिथे ही भाजी भेटले. तर जाते मी घेऊन घरी. बघितलीच ते मी. आणि आता याला असं साफ करायचं. एक एक पाला असा घ्यायचा साफ करून, साफ करून. आणि याचा असा एक एक पाला काढून घ्यायचा आहे आपल्याला मस्त असा. काय एवढी भाजी साफ करून झाली माझी. पण ह्याच्यात अशी बारीक बारीक तिकणं असतात, ते पण काढून टाकायची. फक्त पाला असा घ्यायचा आहे. तर मी आता टाकल्याची भाजी अशी बारीक बारीक मस्त धुवून 2-3 पाण्यात बारीक बारीक कापून ठेवले. आणि घेतल्यात 2 कांदे आणि 4-5 पोपटी मिरच्या आहेत त्या घेतल्यात. बघा त्या दिवशी मी गॅसची शेगडी घेतली, नवीन व्हिडिओ टाकलेली मी. आणि त्याच्यावर छोट्या गॅसची शेगडी घेतली, कारण की माझी छोटी कढई आहे ही, त्यासाठी बनणार आहे टाकल्याची भाजी. पावसाळ्यात एकदा तरी म्हणजे ही टाकल्याची भाजी खावी, कारण की ती आपल्या शरीरातले जंतुनाशक अशी भाजी असते. त्याच्यामुळे मी आता 2 चमचे तेल टाकले. मी मोहरी, जिरं, कढीपत्ता, कापून ठेवलेला कांदा आणि मिरची
मस्त असं कांदा आणि मिरची थोडं फ्राय करू आपण तेलावर. मस्त आपला कांदा फ्राय होते. ही टाकळ्याची भाजी आहे ना, रानभाजी आहे. तर ती पावसाळ्यात म्हणजे खावी, आम्हाला तर आवडते पावसाळ्यात, कारण की वर्षातून ती एक महिना काय खायला मिळते. त्याच्यामुळे कुठे दिसली तर आम्ही घेऊन येतो, नाहीतर मार्केटमध्ये पण आमच्या विकायला असते, तिथून आणतो आम्ही. आता आपण थोडासा हलकासा लाल करणार आहोत. माझी शेगडी खूप मोठी होते या कढईला, पण काय करणार आता, मी भाकरींसाठी शेगडी घेतली आहे. कांदा बघा हलकासा लाल झाला आहे, एकदम हलका. आणि आता मी टाकते हळद. आधी पूर्ण कांदा आपला हलवून घेऊ. आता हा टाकला आपला, पण हलवून घेऊ. गॅस आपला थोडा स्लो करू आणि हलवून घेऊया. आणि आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण. मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे. चला तर या खायला पनवेलला. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.